राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का हा सवाल उपस्थित होतोय। राज्यातील सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत। ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। राजीनाम्याच्या दाव्यानंतर आता छगन भुजबळ बैठकीला जाणार की नाही हे पाहावं लागेल। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। डॅरिल, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, मात्र या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित होतो। या संदर्भात काय माहिती आहे? जान्हवी, आज दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्याची कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ उपस्थित राहतात का हे पाहावं लागेल, कारण 3 फेब्रुवारीला जेव्हा अहमदनगर येथे ओबीसी एल्गार सभा पार पडली तेव्हा त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। ते म्हणाले की 17 नोव्हेंबरला जेव्हा अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली त्याचे एक दिवस आधी म्हणजे 16 नोव्हेंबरला त्यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, पण मात्र त्यांनी हे घोषित केलं नव्हतं। तर आज या कॅबिनेटमध्ये भुजबळ उपस्थित राहतात का हे पाहावं लागेल। जी जी डॅरिल, मात्र हा तर मुद्दा आहेच, राजीनाम्याचा मुद्दा आहेच, मात्र मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून देखील छगन भुजबळ हे काहीसे नाराज असलेले दिसतात। तर त्यामुळे देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहतील की नाही हा सवाल उपस्थित होतोय, काय सांगा? जान्हवी, आपण पाहिलं तर मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा राज्य सरकारने अधिसूचना काढल्या त्यानंतर जे आहे ते ओबीसी नेते जे आहेत छगन भुजबळ जे मंत्री सुद्धा आहेत त्यासोबत इतर ओबीसी नेते ते आक्रमक झाले होते आणि एकत्रित येत त्यांनी 3 फेब्रुवारीला ओबीसी एल्गार सभा घेतली। त्या सभेत छगन भुजबळ हे आपण पाहिलं तर आक्रमक झाले होते। विशेषतः म्हणजे आज जी आहे ते एक महत्वाची कॅबिनेट जी आहे ते सह्याद्रीवर बोलावण्यात आली आहे। छगन भुजबळ या कॅबिनेटमध्ये उपस्थित राहतात का आणि एकंदरीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार का हे देखील पाहावं लागेल। जी जी डॅरिल, या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे? जान्हवी, आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा असणार, त्यासोबत भुजबळ यांनी जो गौप्यस्फोट केला त्याची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचसोबत आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये जे गोळीबार प्रकरण घडलं त्या संदर्भात देखील या कॅबिनेटमध्ये आजच्या महत्त्वाच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। जी जी या गोळीबारा संदर्भात जर बघायचं झालं तर सरकारला आता धारेवर धरलं जाते, विरोधी पक्षाकडून सरकारला या संदर्भात गृहीत धरलं जाते, तर याबद्दल काय सांगाल? जान्हवी, आपण पाहिलं तर काल उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या सभेतून यावर निशाणा साधलाय, सरकारवर एकंदरीत धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय। त्यासोबत इतर जे विरोधक आहेत त्यांनी देखील सरकारवर या प्रकरणी आक्षेप घेतला आहे। सरकारच्या गृह खात्यावर एकंदरीत जो आहे तो आक्षेप घेतला। आपण दुसरीकडे पाहिलं तर सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलं होतं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। या मुद्द्यावर आता कोणती चर्चा होणार, काय चर्चा होणार, कारण आज जी कॅबिनेट बोलवण्यात आली ते अत्यंत महत्वाची कॅबिनेट अशी समजली जात आहे, कारण की अनेक विषय जे प्रलंबित आहेत त्यावर देखील चर्चा होणार आहे। त्यासोबत उल्हासनगरमध्ये जे प्रकरण झाला त्यावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। जी जी डॅरिल, या बैठकी संदर्भात आम्ही तुमच्याकडून माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।